अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमस्कार। सिंहस्थानचा मेळा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो। नाशिक आणि परिक्षेत्रातील तीर्थक्षेत्रांचा आणि पर्यटन स्थळांचा आढावा घेत असताना आज आपण जाणार आहोत शिर्डी देवस्थानाला भेट देण्यासाठी, ज्या ठिकाणी साईबाबांनी आपल्या आयुष्यातील 60 वर्ष वास्तव्य केलं आणि आज हे श्रद्धास्थान लाखो भाविकांचं केंद्रस्थान बनलंय। एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपाला आली। साईबाबांच्या पश्चात इथं भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून शिर्डी प्रसिद्ध आहे। दररोज सुमारे 8 ते 12 हजार भाविक साईबाबा मंदिराला भेट देण्यासाठी शिर्डीला येतात। साईबाबा हे वयाच्या 16व्या वर्षी शिर्डीला आले। शिर्डीचं मुंबईपासून अंतर साधारणपणे 296 किलोमीटर इतकं आहे, तर नाशिकपासून शिर्डी 90 किलोमीटर अंतरावर आहे। बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक इथं येतात। साईबाबा शिर्डीत आले आणि जवळजवळ 60 वर्ष त्यांनी इथं आपलं जीवन कार्य पूर्ण केलं। इथूनच बाबांनी सर्व जगाला श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र दिला। श्री साईबाबांचं समाधी मंदिर हे मुख्य मंदिर आहे। मंदिराची ही इमारत नागपूरचे निस्सीम साई भक्त श्री गोपाळराव बुट्टी यांनी बाबांच्या आशीर्वादानं बांधली होती, म्हणूनच बुट्टीवाडा या नावानंही ती ओळखली जाते। 15 ऑक्टोबर 1918 ला विजयादशमीच्या दिवशी बाबांनी आपल्या ऐहिक जीवनाचं सीमोल्लंघन केलं आणि त्यांच्या वक्तव्यानुसार त्यांचा देह या वाड्यात ठेवण्यात आला, जे आजचं समाधी मंदिर होय। या ठिकाणी श्री साईबाबांची पवित्र समाधी आणि मूर्ती आहे। समाधी मंदिरात दररोज नित्यपूजा, अभिषेक आणि 4 आरत्या होतात। गुरुस्थान बाबा 16 वर्षांचे असताना ज्या ठिकाणी प्रथम दृष्टीस पडले ते हे समाधी मंदिर परिसरातलं ठिकाण त्यांच्या गुरूंचं आहे असं बाबा सांगत असत। श्री साई चरित्रात उल्लेख असलेला प्रसिद्ध निंब वृक्ष इथंच आहे। द्वारकामाई बाबा शिर्डीस आल्यापासून समाधीस्थ होईपर्यंत त्यांचं वास्तव्य सलग 60 वर्ष समाधी मंदिर परिसरातल्या या ठिकाणी होतं। असंख्य भक्तांना या ठिकाणी बाबांनी कृपाप्रसाद दिला। बाबा ज्या शिळेवर बसत असत ती इथंच आहे। शिवाय बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी या ठिकाणी अखंडपणे आजही सुरू आहे। भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा याच धुनीतून त्यांना उदी देत असत। आताही भक्तांना दिली जाणारी उदी याच धुनीतून प्राप्त होते। बाबा इथं अन्न शिजवून भक्तांना वाढत असत। चावडी एक दिवसाआड बाबा या ठिकाणी मिरवणुकीनं द्वारकामाईतून येत असत आणि मुक्काम करत असत। समाधी मंदिर परिसराच्या जवळच पूर्वेला चावडी आहे। आता प्रत्येक गुरुवारी रात्री 9:15 ते 10 यावेळी द्वारकामाईतून चावडीकडे पालखी मिरवणूक निघत असते। या पालखीतच बाबांची तसबीर, सटका आणि पादुका ठेवलेल्या असतात। लेंडीबाग समाधी मंदिर परिसरातच असलेल्या या ठिकाणी बाबा फेरफटका मारायला जात असत।
बाबांनी स्वतः या ठिकाणी लावलेल्या पिंपळ वृक्षाशेजारी नंदादीप अखंडपणे तेवत ठेवलेला आहे. शिवाय या ठिकाणी दत्त मंदिर असून बाबांचा आवडता घोडा श्यामकर्ण जवळच चिरनिद्रा घेतोय. या ठिकाणी असलेल्या विहिरीस बाबांची शिवडी असंही म्हटलं जातं. शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक अल्पशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर सिंहस्थानचा मेळा या विशेष कार्यक्रमात नाशिकमधील आणखी एका तीर्थक्षेत्राला भेट देणार आहोत.